गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग बीट डेबेवाडी यामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो। आज आपण गणिताची तासिका सुरू करत आहोत आणि आजच्या या गणिताच्या तासिकेमध्ये नफा तोटा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल। नफा तोटा हा घटक आपण घेतोय आणि तुम्हाला पाठीमागे आपला हा घटक राहिला होता, कालमापन आणि दिनदर्शिका हा एक घटक राहिलेला आहे। परंतु आज आपण थोडं कालमापनाविषयी माहिती घेणार आहोत आणि आज सुरुवात आपण नफा तोटा या घटकाने करणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात संख्याज्ञान, संख्यावरील क्रियामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्यानंतर आपण काय पाहिलं होतं, पदावली पण पाहिली, त्याच्यानंतर अपूर्णांक पाहिले, व्यवहार्य अपूर्णांक, आणखीन कुठले दशांश अपूर्णांक पाहिले आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर काय पाहिलं होतं, दशमान पद्धती पाहिली होती, लांबी, वस्तुमान आणि धारकता, बरोबर हे पाहिलं होतं। आणि त्याच्यानंतरच्या तासिकेमध्ये आपण कागद मापन पाहिलं होतं। नवीन शब्द ऐकले होते ना, दस्ता, रिम, ग्रोस हे पाहिलं होतं, बरोबर आहे की नाही। मग आज आपण नफा तोटा हा घटक पाहणार आहोत। मी तुम्हाला सांगितलं होतं की गणिती ज्ञान शाळेमध्ये किंवा चार भिंतीच्या आत शिकून त्याचा उपयोग नसतो, ते आपल्याला कुठं आलं पाहिजे, व्यवहारामध्ये वापरता आलं पाहिजे। मी कालच्या तासिकेला सांगितलं होतं की नाही, इथं तुम्हाला सगळं येतं, वस्तुमान येतं, धारकता येते, 1 किलो साखर समजा 40 रुपयाला आहे, तर 2.5 किलो साखरेचं हे आपल्याला कधी आलं पाहिजे, व्यवहारात आलं पाहिजे। समजा एखाद्याने विचारलं 1 किलो साखर 40 रुपयाला आहे, तर 2.5 किलोग्रॅम साखर किती रुपयाला आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे। शाळेत करणार ते आपल्याला व्यवहारामध्ये वापरता आला पाहिजे, दैनंदिन व्यवहारामध्ये, बरोबर आहे की नाही। किंवा आपण बसमध्ये बसलो तर बसमध्ये बसल्यानंतर तिकीट काढताना आपल्याला त्या व्यवहाराचा, त्या पैशाचा हिशोब जोडला पाहिजे। ती समजा 50 रुपयाची नोट दिली आणि तिकीट असेल 26 रुपये, तर आपल्याला कंडक्टर आपल्याला किती रुपये रिटर्न देतील हे आपल्याला आलं पाहिजे। म्हणजे गणिती ज्ञानाचा उपयोग आपल्याला व्यवहारात झाला तरच आपण शाळेमध्ये शिकतो याला अर्थ असतो, नाहीतरी नाही। म्हणून आपण आज तसाच एक विषय आपण नफा तोटा हा घटक पाहणार आहोत। नफा तोटा म्हणजे काय हे तुम्हाला माहित असतं, नफा झाला तोटा झाला। मग आपण कोणतीही गोष्ट व्यवहारामध्ये करत असताना दुकानदाराकडे जातो, दुकानदार आपल्या काहीतरी नफा घेतो, बरोबर आहे की नाही। नफा घेतो म्हणजे काहीतरी फायदा, म्हणजे तुम्हाला माहिती आहे बघा, आपण कोणतीही गोष्ट आपल्या फायद्याची असेल तर पटकन करतो की नाही, आपल्या फायद्याची असेल तर, तोट्याची असेल तर करतो का। चल आज जर तुम्हाला मित्र म्हटला चल माझ्यासोबत आज मी तुला खाऊ घेऊन देतो, पटकन जातो त्याच्याबरोबर, जातो की नाही का, कारण तिथं आपला फायदा असतो, फायद्याची गोष्ट आपण पटकन करतो। आणि एखादा मित्र जर म्हटला चल आज मला लय काम आहे, जरा शेतामध्ये थोडा भात काढायचा आहे, भात काय म्हणता तुमच्याकडे, वाढवायचा आहे का, भात वाढवायचा आहे, चल जरा मदत करशील, तिथं जातो का आपण पटकन, कारण सांगतो त्याला काहीतरी, सांगतो की नाही, मला आज लय काम आहे, मम्मीने सांगितलं की आज कुठंही जायचं, म्हणजे मला सांगायचं आहे की आपला जिथं फायदा असतो, फायदा म्हणजेच नफा, बरोबर आहे, त्या ठिकाणी आपण ते काम पटकन करतो। मग मला सांगा, समजा आपण एक चेंडू माहिती तुम्हाला, चेंडू मी विकत आणला 30 रुपयाला चेंडू विकत आणला, बरोबर आहे। किती रुपयाला आणला चेंडू, 30 रुपयाला चेंडू आणला आणि मी माझ्या मित्राला तो 40 रुपयाला विकला। किती रुपयाला विकला, 40। मग मला सांगा, हा व्यवहार झाला ना, कोणाच्या झाला व्यवहार, माझ्या आणि माझ्या मित्राच्या व्यवहार झाला। माझ्याकडे चेंडू होता, मी तो 30 रुपयाला घेतला होता, किती रुपयाला घेतला होता, 30 रुपयाला घेतला होता, बरोबर आहे की नाही।
आणि मी तो माझ्या मित्राला किती रुपयाला विकला? 40 रुपयाला विकला. बरोबर आहे की नाही? मग हा व्यवहार माझ्यात आणि माझ्या मित्राच्यात झाला. बरोबर आहे की ना? मग मला सांगा, मला किती रुपये जास्त मिळाले? 40 रुपये जास्त मिळाले का? किती रुपये जास्त मिळाले? 10. कारण माझे 30 रुपये गेले होते ना. मग 10 रुपये मला काय झाले या व्यवहारामध्ये मिळाले. जास्त मिळाले ना. माझे गेले होते किती? 30 रुपये गेले होते. बरोबर आहे की नाही? किती गेले होते? मिळाले किती? 40. मग मला या व्यवहारामध्ये किती रुपये मिळाले? 10 रुपये मिळाले. म्हणजे मला या व्यवहारामध्ये काय झाला? बरोबर, काय झाला? नफा. मग हे 30 रुपये काय होते रे? माझी काय होती? खरेदी किंमत होती. बरोबर आहे की नाही? मी खरेदी केलं होतं ना. बरोबर का? खरेदी किंमत माझी 30 रुपये होती. म्हणजे मी 30 रुपयाला चेंडू खरेदी केला होता. आणि माझी विक्री किंमत किती आहे? 40. विक्री किंमत किती आहे? 40. मग मला झाला काय? फायदा झाला म्हणजे नफा झाला ना. हा? म्हणजे नफा. मग आपण सूत्र तयार करायचं. बघा, माझी विक्री किंमत किती? खरेदी किंमत 30 रुपये होती. विक्री किंमत किती झाली? 40 रुपयाला विकला मी तो. मग मला 10 रुपये जादा मिळाले. जादा मिळाले का कमी मिळाले? माझे काय झाला? फायदा झाला. 10 रुपयाचा फायदा झाला ना. मग नफा बरोबर दिसतंय ना सगळ्यांना फळ्यावरचं? नफा बरोबर सांगा कसं करणार? विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करायची. विक्री किंमत जास्त असेल तरच नफा होईल ना. बघा, विक्री किंमत नफा बरोबर काय? बघा, विक्री किंमत जास्त पाहिजे. बरोबर आहे का? विक्री किंमत. गणितामध्ये एक लक्षात ठेवायचं, कधीही सूत्र पाठ करायचे नाहीत. अशी सूत्र लक्षात राहतात. बरोबर आहे की नाही? असं उदाहरण घेतल्यानंतर आपल्या सूत्र लक्षात राहतात. हे सूत्र लिहिलं समजा, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. काय कळणार का? परंतु आता तुम्हाला कळलं ना. काय कळलं? नफा झाला 10 रुपये. माझी खरेदी किंमत विक्री किंमत 40 रुपये. त्याच्या अगोदर मी खरेदी 30 ला घेतो. म्हणजे गणितामध्ये सूत्र न पाठ करतात ते सूत्र उदाहरणावरून लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्या पटकन. आता उदाहरणार्थ, हे माझी खरेदी किंमत मी 30 लाच. पण एक मित्र आला आणि तो मित्र काय म्हटला, मला ते मला चेंडू लागायचा आहे आणि तो चेंडू मला दे. मी म्हणलं 40 रुपयाला मी चेंडू देतो. तो मला माझ्याकडे एवढे पैसे नाही, मला तो 20 रुपयाला दे. मग मी त्याला 20 रुपयाला दिला का चेंडू? किती रुपयाला दिला? 20. तुम्ही घेतला होता कितीला? 30. विकला कितीला? 20. घरचे काय करतील? घरचे काय करतील तुम्हाला? जर समजा तुम्ही असं केलं तर काय करतील? समजा घरच्यांनी तुम्हाला 30 रुपये दिले, तुम्ही चेंडू घेतला आणि मित्राला 20 ला विकला. घरचे तुम्हाला काय करतील? अरे म्हणतील, काहीतरी म्हणतील ना. मग सांगा, मी 20 ला विकला. मग आता मला 10 रुपये जादा मिळाले का कमी मिळाले? कमी मिळाले मला 10 रुपये. बरोबर आहे की नाही? मग माझा 10 रुपये काय झाला? तोटा झाला. बरोबर आहे का? माझा 10 रुपये तोटा. मग आता तोट्याचं सूत्र कसं लिहिणार? तोटा बरोबर आता काय? विक्री किंमत का खरेदी किंमत? मी आता नुसतं फक्त ख लिहितो. ख म्हणजे खरेदी किंमत वजा वी म्हणजे विक्री. थोडक्यात लिहितो इथं तुम्हाला लिहिलेली. म्हणजे नफा कधी होतो? विक्री किंमत जास्त असेल तर, जास्त किमतीला विकली तर. आणि तोटा कधी होतो? विक्री किंमत कमी पाहिजे, कमी असेल तरच होतो ना. समजा 10 रुपयाचा पेन मी 8 रुपयाला विकला. 10 रुपयाला पेन विकत घेतला आणि 8 ला विकला. 2 रुपये तोटा होईल ना. म्हणजे इथं काय झाले? माझी खरेदी किंमत जास्त झाली, विक्री किंमत कमी झाली. लक्षात येते का तुमच्या? हा झाला नफा, हा झाला तोटा. हे आपल्याला व्यवहारामध्ये येत असतं. लक्षात येते तुमच्या? मग आता काय करू आपण? मग मला सांगा, आता खरेदी किंमत म्हणजे काय? आपण खरेदी केलेली वस्तू. बरोबर, खरेदी केली. मी खरेदी केली. समजा मी वही आहे, समजा वही मी खरेदी केली
दुकानदारानं वह्या घेतल्या समजा. बघा मी काय लक्ष द्या. दुकानदार एका मोठा दुकानदार असेल समजा. मग त्यानं वह्या घेतल्या. मग वह्या घेतल्यानंतर त्याला 20 रुपये एक वही मिळाली. काय मिळाली त्याला? किती रुपयाला वही मिळाली त्याला? मग त्याची खरेदी किंमत किती झाली? 20 झाली. बरोबर आहे की नाही? मग 20च होईल का? बघा बघा लक्ष द्या, नीट लक्ष द्यायचं. पण त्यानं वाहन केलं आणायला. काय केलं? वाहन केलं. मग सगळं तो माल असेल तो वाहनामध्ये भरला. मग एका वहीला त्याचा खर्च आला. समजा वाहतुकीचा खर्च पण आला ना. तो आपल्याला तिथं त्यानं 20 रुपयाला घेतली. मग आपल्याला इथं 20 ला देईल का तो? 1 रुपया खर्च झाला ना. आणखीन कशाचा? वाहतुकीचा खर्च झाला ना. आणण्यासाठी एका जास्त खर्च झाला. पण एका वही मागे किती रुपये खर्च झाला त्याचा? 1 रुपया खर्च झाला का? त्याची खरेदी किंमत वहीची 20च होती. पण त्याला खर्च झाला 1 रुपया. मग त्याची खरेदी किंमत किती झाली आता? बरोबर किती झाली? 21 ही खरेदी किंमत झाली त्याची. कुणाची? दुकानदाराची. म्हणजे खरेदी किंमत म्हणजे काय? त्याची किंमत. खरेदी किंमत म्हणजे काय? मूळ खरेदी किती त्याची? 20 रुपये. आणि हा काय? इतर खर्च म्हणजे वाहतुकीचा खर्च आहे. याला आपण इतर खर्च पण म्हणू शकतो. म्हणजे 20 रुपये मूळ खरेदी आणि 1 रुपया इतर खर्च. मग त्याची खरेदी किंमत किती झाली? त्याला समजा 25 रुपयाला विकली वही. किती रुपयाला विकली? मग मला सांगा या व्यवहारामध्ये त्याला 5 रुपये फायदा होईल का 4 रुपये फायदा होईल? 4 रुपये फायदा होईल. का? कारण त्याचा 1 रुपया जादा गेला नाही तर. जर 5 रुपये कधी झाला असता? वाहतुकीवर खर्च झाला नसता. मग त्याला या व्यवहारामध्ये 4 रुपये फायदा झाला. 5 रुपये नाही. म्हणजे खरेदी किंमत लक्षात ठेवायची. खरेदी किंमत म्हणजे मूळ खरेदी आणि इतर खर्च. दिला असेल तर, दिला नसेल तर आपण तो पकडायचा नाही. समजा असं दिलं असतं गणित तुम्हाला. एका दुकानदाराने वहीची मूळ खरेदी किंमत 20 रुपये आहे व वाहतुकीचा खर्च 1 रुपया आहे आणि दुकानदाराने ती वही 25 रुपयाला विकली तर त्याला त्या व्यवहारामध्ये फायदा झाला का तोटा झाला? फायदा झाला. किती रुपयाचा? 4 रुपयाचा झाला का 5 रुपयाचा झाला? कारण तिथे इतर खर्च दिला. इतर खर्च किती? इतर खर्च आपण कशामध्ये घेतो? खरेदी किमतीमध्येच मिळवतो. बरोबर आहे? समजा तुम्ही इथून पण विकायला जाता बाजारात, जाता की नाही? मग त्यावेळेस सुद्धा काय असतं? आपण वाहतुकीचा खर्च त्याच्यात पकडतो ना. पकडायलाच पाहिजे कारण ते पैसे आपले गेलेले असतात. म्हणून खरेदी किमतीमध्ये खरेदी किंमत फक्त दिली उदाहरणार्थ तर खरेदी किंमत घ्यायची वेदिका आणि इतर खर्च दिला तर तो सुद्धा कुठे घ्यायचा? खरेदी किमती. एक उदाहरण घेऊ घ्यायचं का उदाहरण? ओके बघा. एका दुकानदाराने, मी फक्त सांगतो आणि फक्त इकडे अंक लिहितो. एका दुकानदाराने एका दुकानदाराने एक पुस्तक आहे समजा. पुस्तकाच्या 100 प्रती. किती प्रती विकत घेतल्या? 100. कशा घेतल्या? 100 प्रती 50 रुपये दराने घेतल्या. 50 रुपये दराने विकत घेतल्या. लक्षात येतंय का? बघा म्हणजे त्याची खरेदी किंमत किती झाली? 100 का 50? 50. 100. लक्ष द्या अनन्या. पुस्तकाच्या 100 प्रती 50 रुपये दराने विकत घेतल्या. किती रुपये दराने? 100 पुस्तकं विकत घेतली त्यानं. मग 100 पुस्तकं विकत घेतली. किती पुस्तकं विकत घेतली? 100. एका पुस्तकाला 50 रुपये. मग त्याची खरेदी किंमत 50 रुपये होईल का 100 रुपये होईल? का 100 गुणिले 50 होईल? 100 गुणिले 50 होईल. बरोबर आहे का? आणि त्यानं कितीला विकल्या बघा. त्यानं प्रत्येक पुस्तक म्हणजे सगळे पुस्तक 100च्या 100 प्रती
100च्या 100 प्रति 55 रुपये दराने विकल्या. विकल्या कितीला? 55 रुपये दराने. मग या व्यवहारात त्याला फायदा होईल का तोटा होईल? फायदा तर होणारच आहे का? 50 चं 55 केलं मग किती होईल? 5 रुपये. पूर्ण व्यवहारात म्हटले तुम्हाला, पूर्ण व्यवहारात. बघा आपण करूया. त्याची खरेदी किंमत किती आहे? 100 पुस्तकाची. इथे काढू खरेदी किंमत. बघा इथं खरेदी काढतो. 100 गुणिले 50. किती पुस्तकांचा रुपये निघणार आहे? 100 पुस्तकांचं. 3 शून्य गुणाकार येतो ना, मी सांगितलं होतं. इथं जर शून्य असतील तर शून्य द्यायचे. 5 1 म्हणजे ही झाली खरेदी किंमत. आता विक्री किंमत काढू. काढायची विक्री किंमत. बघा 100 पुस्तकं विकली कितीला? 55 रुपये. आता 55 शून्य शून्य 55 शून्य शून्य 55 1 म्हणजे त्यानं 5000 रुपयाला घेतलं होतं, विकलं कितीला? 5500 ला. मग या व्यवहारात खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे? विक्री किंमत. मग कोणतं सूत्र? नफा बरोबर विक्री किंमत वजा. विक्री किंमत मधून खरेदी किंमत वजा केली किती येणार उत्तर तुमचं? 500. म्हणजे या व्यवहारामध्ये त्या दुकानदाराला 500 रुपये नफा झाला का तोटा झाला? हो. आणि जर त्यानं इथं 45 विकलं असतं तर इथं जर समजा त्यानं 45 रुपयाला एक पुस्तक विकलं असतं तर काय झालं असतं? तोटा झाला असता. बरोबर. म्हणजे आपली खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर काय होतो? बोला काय होतो? फायदा होतो. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त. बघा लक्षात येतं का नाही तुमच्या? खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असतं फायदाच होणार आहे ना. खरेदी किंमत 10 रुपये, विक्री किंमत 20 रुपये. फायदा होईल का तोटा होईल? नफा होईल. आणि जर बघा मी काय म्हणतो लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष दिलं तर चुकणार नाही, नाही व्यवस्थित लक्ष दिलं तर बरोबर चुकणार. बघा एक घड्याळ एका दुकानदाराने तनुष्का 250 रुपयाला घेतले. 250 लिहिता येतं ना व्यवहारात? व्यवहारात मी 250 म्हटलं, संख्येत लिहिता येतं. मग किती? 2500. हा 250. 250 रुपयाला खरेदी केली. तर त्या एक घड्याळ 250 रुपयाला खरेदी केलं आणि 225 ला विकलं. मग खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे? मग काय होईल? तोटा होईल का फायदा होईल? तोटाच होणार आहे. कारण खरेदी जास्त आहे आणि विक्री कमी आहे. काय होणार आहे? तोटा होणार आहे. मग कितीला तोटा होईल? 25 रुपये. हे साधं उदाहरण घेतलं मी तुम्हाला. म्हणजे बघा परत एकदा सांगतो मी, विक्री किंमत जास्त असेल, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो. हे वाक्य बरोबर आहे? परीक्षेमध्ये विचारू शकतात, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे असं विचारू शकतात. मग मी विधान करू विधान. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो नफा. आणि दुसरं विधान, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तर काय होणार? तोटा होणार. खरेदी किंमत 10 रुपये, विक्री किंमत 8 रुपये, तोटाच होणार आहे ना. 2 रुपये तोटा. घरचे काय करतील माहितीये तुम्हाला? माहितीये? ओके. हा झाला नफा. तो एकदम सोपा प्रश्न असतात, काही सुद्धा यामध्ये अवघड नाही. फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं. खरेदी गेली कितीला, विकलं कितीला. किंवा असं पण असतं 100 प्रति 50 रुपयाला. मग खरेदी किंमत 50 रुपये का 100 रुपये? दोन्ही पण नाही त्या व्यवहारात. म्हणून गणित व्यवस्थित वाचायचं. त्याचा सराव तुम्हाला झालेला असतो, त्यामुळे याच्यामध्ये काही अडचण येईल असं मला वाटत नाही. एकदम सोपं आहे. एक उदाहरण वाचून दाखवतो फक्त तुम्हाला. प्रदीपने 22,500 रुपयांना घेतलेला मोबाईल. 22,500 लिहिता येतं उसून फक्त पटकन घेऊ आणि तुम्हाला कालमापनचं एक थोडं सांगतोय. बघा 22,500 कसं लिहिणार? 22,500
अरे 22,500 22,500 बघा प्रदीपने 22,500 रुपयांना घेतलेला मोबाईल 19,800 रुपयांना विकला. ही त्याची खरेदी किंमत होती. आता विक्री किंमत किती आहे त्याची 19,800. 19,800. मग मला सांगा खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे? मग तोटा होईल का नफा होईल? तोटाच होणार आहे. बघा लक्षात येतं ना तुमच्या? येतं का आधी लक्षात? लक्षात येतं ना? 2,500 होतं का? 22,500 होतं. 22,500. लक्षात आलं? मग इथं खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कमी आहे. मग या व्यवहारात त्याला नक्कीच काय होणार आहे? तोटा होणार आहे. किती होणार आहे तुम्ही काढू शकता. खरेदी किंमत वजा विक्री किंमत. लक्षात येतं? चला आता आपण पुढची गोष्ट घेऊ. पुढचा घटक गोष्ट नाही घटक. कोणता घटक आहे? काळ मापन. एकदम सोपा आहे. काळ मोजतो आपण. कसा मोजतो? काळ म्हणजेच काय श्रेयश? काळ म्हणजे काय? काळ म्हणजे वेळ. बरोबर. आपण दररोजच सांगतो मी सकाळी 6 वाजता उठतो. 6 वाजता उठल्यानंतर व्यायाम करतो नाही. तुमची दिनचर्या सांगता. व्यायाम काय कोण करत नसेल? करताय? व्यायाम कशासाठी चांगला असतो? आपले शरीर निरोगी राहण्यासाठी. मग मला सांगा आपलं दैनंदिन जीवनच आपलं कालमापनावर आहे. सगळं वेळेवर चालतं. आरोही चालतो ना? आणि आपल्यापेक्षा शहरातली लोक तर बघा. शहरातली लोक तर ते घड्याळावर म्हणतात बघा. शहरातली लोक कशावर चालतात? आपल्याला 15-20 मिनिटं अर्धा तास शाळेला 1 तास उशिरा झाला तरी पण चालून जातं थोडं. सरांना सांगितलं सर आज असंच होतं मला जरा थोडा उशीर झाला. सर काय म्हणतो? पण जर ऑफिसमधले मुंबई पुण्यासारख्या कॉर्पोरेट कंपनीत जर 1 तास उशिरा चालेल का? चालेल का? म्हणजे आपण म्हणतो शहरातली लोक कशावर चालतात? म्हणजे गाड्या त्या काचावर चालतात का? नाही चालत. म्हणजे त्या वेळेनुसार चालतात. बरोबर. त्यांचं उठल्यानंतर त्यांचं काय असेल ते दिनचर्या नाश्ता जेवण सगळं त्यांचं वेळेवर असतं. पण रात्री 10-11 वाजता मोबाईल बघतात. आपण बघतो का? ते सगळं दिवसभर वेळेवर करतात आणि संध्याकाळी मोबाईल बघत बसतात. असं मी ऐकलंय. नंतर राग येईल तुम्हाला तुमचं कोण मुंबईला असेल तर. ठीक आहे. ओके. कालमापन वेळ असते. मग आपण वेळ सगळ्यात लहान एकक काय माहिती आहे तुम्हाला? वेळ मोजण्याचा सर्वात लहान एकक आहे सेकंद. त्याच्यापेक्षा छोटा असतं परंतु आपण सेकंदानुसार मोजतो. आता घड्याळ काय मी काढत नाही. घड्याळ तुम्हाला येतं सगळ्यांना. आपण येता 4थी-5वीत आलोय. घड्याळ ओळखायला येतं सगळ्यांना. घड्याळ ओळखायला येतं ना? म्हणजे घड्याळ किती वाजल्या किती वाजून किती मिनिटं झाली हे सर्वांना आपल्याला येतं. त्यामुळे मी घड्याळ काय शिकवणार नाही. फक्त त्यातले जे काय पॉईंट आहेत ते मी तुम्हाला सांगतो. आपलं घड्याळ असतं 12 ताशी असतं. रेल्वेमध्ये किंवा आणखी कशामध्ये काय काय असतं 24 ताशी असतं. हे आपल्याला आलं पाहिजे. 12 ताशी घड्याळ 24 ताशी घड्याळ कन्वर्ट करता आलं पाहिजे. रूपांतर करता आलं पाहिजे. 12 ताशी घड्याळ दिवसाचे 12 तास असतात. रात्रीचे 12 तास असतात. जनरली असतात. बरोबर आहे की नाही? 24 तासामध्ये एकच असतं. ते कधी चालू होतं? त्याच्यात एक कधी वाजतात? सांगा बरं. कोणाला माहित आहे? 24 ताशी घड्याळ पहाटे 1 असते ना रात्रीच्या. तिथनं 1 चालू होतं. ते कधीपर्यंत? दुपारी 12 पर्यंत. आणि 12 नंतर आता 1 वाजले बघा. समजा 1 वाजले आपल्या तर 13 असतात. दुपारचे 1 म्हणजे आपल्या 12 ताशी घड्याळात 1 वाजल्या म्हणजे 24 ताशी घड्याळात किती वाजल्या? कधीच्या? दुपारच्या. सकाळी सेमच असतं. कधीपर्यंत? दुपारी 12 पर्यंत सारखंच असतं. कोणतं घड्याळ? 12 ताशी घड्याळ आणि 24 ताशी घड्याळ सकाळी सारखंच असतं. कधी? दुपारपर्यंत 12 पर्यंत. मात्र 12 ताशी घड्याळात 1 वाजल्या इथं 13. 12 ताशी घड्याळात 2 वाजल्या इथं काय अवघड आहे का मग? का समजा 12 ताशी घड्याळ आपलं जे घड्याळ जनरली आपल्याकडे 12 ताशी घड्याळ असतं. समजा आपल्याकडं सायंकाळच्या 5 वाजल्या. सायंकाळ हे महत्वाचं. पहाटे 5 वाजल्या तर दोन्ही सारख्याच असणार आहेत. परंतु सायंकाळी 5 वाजल्या तर 24 ताशी घड्याळात किती वाजले असतील? 17. काय अवघडच नाही. 1 13 2 14 3 4 5 17. अवघड
समजा याच्या उलटा प्रश्न विचारला तुम्हाला. फक्त एक लक्षात ठेवायचं, दुपारी 1 नंतर फरक पडतो, हे मात्र कायम लक्षात ठेवायचं. समजा एखाद्याला विचारलं 12 ताशी घड्याळामध्ये सकाळी 9 वाजले, किती? सकाळच्या 9 वाजले, तर 24 ताशी घड्याळात किती वाजले असतील? 9च वाजले असतील. कधीपर्यंत? हे दुपारी 12 पर्यंत. लक्षात येत आहे? म्हणजे सकाळची वेळ सारखीच असते, दुपार नंतर बदलते. आता 24 ताशी घड्याळात किती लिहू? 20 वाजले. तुम्ही म्हणाल हे 20 काय आणले असतं 24 ताशी घड्याळात, बरोबर ना? कारण एक दिवस बरोबर 24 तास आहे ना. मग मला सांगा आता, मग 12 ताशी घड्याळात किती वाजले असतील? अरे पण कधीची आहे हे महत्वाचं आहे. सकाळच्या 8 का संध्याकाळच्या 8? संध्याकाळच्या 8. संध्याकाळच्या 8 वाजले असतील, सकाळच्या नाही. कधीच्या वाजले असतील? संध्याकाळच्या 8 वाजले असतील. हे रूपांतर आपल्या सर्वांना येतं आणि आलं पाहिजे. परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न असतो. आता ज्या पद्धतीने मी प्रश्न घेतला त्याच पद्धतीने असतो, काय अवघड याच्यामध्ये नाही. फक्त एक मुद्दा लक्षात ठेवायचा, दुपारी 12 नंतर फरक पडतो, सकाळी 12 नंतर म्हणजे रात्रीच्या 12 नंतर नाही. समजा पहाटे 5 वाजता उठला तुम्ही, पहाटे 5 वाजता घड्याळात बघितलं 12 ताशी घड्याळात पहाटे 5 वाजता बघितलं तर किती वाजल्या? 5. 24 ताशी किती वाजले असतील? 5च पहाटे. मात्र तुम्ही सायंकाळच्या बघितल्या तर फरक पडणार. इथं 5 असेल तर इथं किती होणार? 17 होणार. 12 आणि 5 17 करायचं, एवढं सोपं असतं, बरोबर आहे का? समजा संध्याकाळच्या 10 वाजले 12 ताशी घड्याळात, तर 24 ताशी घड्याळात कसं करायचं माहिती? 12 बेरीज 10, 12 22 वाजले. कळलं का? हे पण सोपं आहे. फक्त त्याच्यामध्ये 12 मिळवायचं. दुपारच्या 3 वाजले असतील तर 12 आणि 3 किती वाजले असतील? 15. हे लक्षात घ्यायचं. आणि याच्यावर आणखी एक प्रश्न असतो बघा. हा घटक कोणता आहे आपला? कालमापन. घड्याळ शिकवत नाही, घड्याळ सगळ्यांना वाचायला येतं ना? वाचायला म्हणजे ओळखायला येतं ना? मग मला सांगा बरं, एक साधा प्रश्न विचारू. 1 तास बरोबर किती सेकंद? 1 तास बरोबर 60 सेकंद नाही, 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. 3600 बरोबर आहे. आता मराठीत लिहितोय 3600 सेकंद. काय? 1 तास बरोबर. मग इथं आपण चुकतो. सगळं आपल्याला येत असतं, सगळं शाळेमधल्या शिक्षकांनी शिकवलेलं असतं, पण परीक्षेमधला प्रश्न नीट वाचलेला नसतो. मी काय विचारलं होतं तुम्हाला? 1 तास बरोबर किती सेकंद? तुम्ही पाठ केलेलं असतं 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, 1 मिनिट बरोबर 60. लगेच इथं उत्तर देता 60 मिनिट. आणि पहिलाच पर्याय असतो 60 सेकंद. पहिलाच पर्याय असतो 60 सेकंद. अरे किती सोपा प्रश्न आहे, बाहेर येऊन सांगणार लगेच. परीक्षेतून बाहेर आला, आज एकदम सोपा प्रश्न विचारला होता. एवढा सोपा विचार देतोय. काय विचारला होता? 1 तास बरोबर किती सेकंद. आणि पहिलाच पर्याय होता, मी केला पहिला पर्याय 60 सेकंद. चुकलं का? बरोबर आलं. पण तिथं विचारलंय काय? 1 तास विचारले. मग ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. परीक्षा, मी प्रत्येक वेळेस सांगतो, परीक्षा ही फक्त तुमच्या ज्ञानाची नसते, परीक्षा वेळेची असते. तुमच्या परीक्षा विचार करण्याच्या प्रक्रियेची असते. तुम्ही विचार कसं करताय, तुम्ही बघताय कसं त्या प्रश्नाकडे. ह्याचं उत्तर तुम्हाला अवघड नाही 3600 सेकंद, पण तुम्ही तुमची विचार त्या प्रश्नाकडे बघण्याची जी हे ती चुकलेली असते, म्हणून आपला प्रश्न चुकतो. ओके, असं चुकू नका, फक्त लक्ष द्यायचं. म्हणजे गणिताकडे जाणीवपूर्वक गणित वाचायचं म्हणून वाचायचं नाही. तिथं शब्द नसताना आपण घालायचा नाही. तिथं शब्द म्हणजे 1 तास बरोबर किती सेकंद. मग आपण वाचताना काय वाचतो? 1 मिनिट बरोबर किती सेकंद? 60 झालं. फसला की फसला, बरोबर. म्हणून जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं. आपल्याकडे 5 मिनिटं राहिले असतील. किती राहिले? 5 मिनिटं राहिलेत. 5 मिनिटांमध्ये आपण वेळ हा याच्यावरचं एक उदाहरण घेऊ. तुम्हाला एक उदाहरण देतो आणि हा आपण संपवतोय. बघा पटकन घेतो. याच्यामध्ये सुद्धा बेरीज वजाबाकी असते. 2 तास 35 मिनिट
देतो इथं 1 तास 45 मिनिट यांची वजाबाकी विचारतात. मग यांची वजाबाकी तुम्हाला येते का रे? येते वजाबाकी. आम्ही शिकलेलो असतो. मुद्दाम हे उदाहरण घेतलंय आम्ही, जाणीवपूर्वक हे उदाहरण घेतलंय. आता मला सांगा यांची वजाबाकी करायची. करू मी वजाबाकी? 2 तासामधून 2 तास 35 मिनिटांमधून 1 तास 45 मिनिटं गेली तर किती मिनिट काय काय असेल ते उत्तर सांगा मला. आता सांगा. करू? आता तुम्ही सांगता तसं करणार मी पहिल्यांदा. ओके, तुम्ही तुमच्या शाळेतल्या सरांना पण दाखवू शकता. 5 मधनं 5 गेलं 0, 3 मधनं 4 जात नाही. इकडून 1 हातच्या घेतला 13तनं 4 गेलं सांगा 9. आणि इथं 1 तास 90 मिनिट राहतील का रे? का बरोबर का राहत नाही? तर इथं चुकलं काय आपलं? चुकलं काय सांगा इथं आपलं? 90 मिनिटं नसू दे, परंतु चुकलं काय आपलं इथं? मग या दोन्हीची बेरीज जेवढं आली पाहिजे ना. हा मग चुकतंय काय सांगा? सांगा काय चुकतंय? एकात नाही कुठल्या? चुकतंय काय माहिती का इथं आपल्याला? सांगतो तुम्हाला. बघा मिनिट बरोबर आहे, त्याच्या लक्षात आलं. त्याच्या लक्षात आलं. आपण मिनिट करताना काय केलं पाहिजे? याचं मिनिट आहे 35 मिनिटांमधून 45 मिनिटं जातात का? 1 तास घेतला पाहिजे. 1 तास म्हणजे 100 मिनिटं घ्यायची का? मग काय घेतली पाहिजे? मग 60 मिनिटं घेतली पाहिजे. इकडून 60 घ्यायची. 35 मधून 45 जात आहे का? याचं मिनिट करू आपण. मिनिट घेऊ ना. 1 तास म्हणजे 60 मिनिटं घेतली आणि पहिली किती आहेत आपल्याजवळ? 35. किती झाली माझ्याकडे आता? 95 झाली ना. किती झाली? काय झाली? 95. आता याच्यातून घालवा चला. 5 मधनं 5 गेलं 9 मधनं 4 गेलं आणि 2 इकडे 1 तास गेला म्हणजे इथे 1 तास राहिला. किती उत्तर येणार आपलं? बरोबर आहे का? बघा ना, या दोन्हीची जर बेरीज केली तर हे उत्तर आलं पाहिजे तुमचं. बघायचं आपण. हा काय इथं करतो 1 तास 45 मिनिट आणि 50 मिनिट. तास काय आहेत का? 0 आहेत. करा चला लवकर करा. 5 9 आणि इथं आता इथं म्हणून इथं पण सर्व उत्तर आलं नाही. आलं का उत्तर? एवढं आलं पाहिजे म्हणलं होतं ना. आलं का? मग काय प्रॉब्लेम झाला इथं? काय झालं सांगा ना. याचं मिनिट केलं पाहिजे ना. आपण 1 मिनिट बाजूला निघतो ना यातनं. मग काढू 1 मिनिट बाजूला. 1 मिनिट म्हणतो सॉरी काय निघतो बाजूला येत नाही. 1 तास बाजूला निघतो ना 60 मिनिटाचा. मग हा 1 तास केला 60 गेले ना यातले. किती झाले? इथं 2 झाले आणि इथं किती राहिले मग 60 गेल्यानंतर? 35. काय 35 मिनिट म्हणजे आलं उत्तर. हातच्या घेताना आपण 1 घेतो म्हणजे 100 घेतो. पण आपल्याला 1 तास बरोबर किती मिनिटं असतात? 60 मिनिटं असतात. आपण 1 तास घ्यायचा. हे फक्त जाणीवपूर्वक आठवणीत ठेवा. आणि शेवटचं एक उदाहरण देतो, फक्त ते तुम्ही लिहून घ्या आणि तुमच्या शाळेतील सरांना तुम्ही ते दाखवा. पटकन लिहून घ्या. 4 तास 37 मिनिट वजा 1 तास 59 मिनिट. हे उदाहरण लिहून झालं का? झालं असेल. किती झालं? हे उदाहरण तुम्ही तुमच्या सरांना दाखवू शकता. आणि दुसरा एक घटक असतो छोटा, एक राहिला फक्त सांगतो. मध्यान्हपूर्व. कसं असतं? कसं लिहितो तो शब्द आपण बघूया. मध्यान्हपूर्व बरोबर लिहिला होता. मध्यान्हपूर्व आणि काय असतं? मध्यान्हपूर्व आणि मध्यान्ह उत्तर असतं. बघा काय असतं?
मध्यान्होत्तर किंवा मध्यान्ह उत्तर हे दोन शब्द आहेत. हे दोन शब्द मध्यान्हपूर्व म्हणजे काय, दुपारी 12च्या अगोदर, लक्षात आलं. आणि मध्यान्होत्तर म्हणजे दुपारी 12च्या नंतर. मध्यान्ह म्हणजे दुपार, पूर्व म्हणजे अगोदर सकाळ, आणि मध्यान्होत्तर म्हणजे दुपार. आणि याच्यावर प्रश्न कसा असू शकतो, मध्यान्होत्तर 3 वाजता चालू झालेला क्रिकेटचा सामना मध्यान्होत्तर 10 वाजता संपला, तर तो सामना किती वेळ चालला हे पण आपल्याला काढता येतं ना काढता. ओके, या पद्धतीनं आपण शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहोत. त्यातील आज आपण नफा तोटा आणि कालमापन हा घटक शिकलेलो आहोत. पुढच्या तासिकेमध्ये आपल्याला शेकडेवारी हा घटक शिकायचा आहे. तुम्ही गेले अर्धा तास सलग या घटकासाठी वेळ दिला त्याबद्दल मी आमच्या सर्व शिष्यवृत्तीच्या टीमच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत दिनदर्शिका हा घटक. ठीक आहे, दिनदर्शिका घटक अभ्यासताना आपल्याला काही महत्वाचे मुद्दे आहेत ते थोडक्यात आपण समजून घेऊया. बघा, पहिला मुद्दा आहे सामान्य वर्ष. आता सामान्य वर्ष बघा, एकूण दिवस किती दिवसाचं असते, 365 दिवसाचं. ठीक आहे, सामान्य वर्षामध्ये एकूण दिवस किती असतात, 365 दिवस, ज्यामध्ये की 52 आठवडे असतात आणि एक दिवस जास्तीचा असतो. ठीक आहे, म्हणजे एकूण 52 आठवडे आणि एक दिवस म्हणजे 365 दिवस. यामुळे एखाद्या तारखेचा वार पुढील वर्ष म्हणजे एक दिवस पुढे सरकतो. जसे उदाहरणार्थ सांगायचे झाले तर 2013 3 ऑगस्ट 2013 ला जर शनिवार असेल तर 3 ऑगस्ट 2014 ला आपला वार कुठला येणार आहे, रविवार. एक दिवस काय होणार आहे, पुढे जाणार आहे. म्हणजे शनिवार नंतर कुठला वार येणार आहे, रविवार येणार आहे. पहिला मुद्दा बघितला. दुसरा मुद्दा बघूया. 1 जानेवारीला जो वार असेल तोच वार त्या वर्षी 31 डिसेंबरला असतो. मात्र जर लीप वर्ष असेल तर एक वार दिवस म्हणजे काय होतो, पुढे सरकतो. ठीक आहे, सामान्य वर्षामध्ये एक दिवस पुढे जातो आणि लीप वर्षामध्ये 2 दिवस पुढे जातो. पुढील मुद्दा बघूया. सोमवारी सुरू होणारा सप्ताह रविवारी 7 दिवसांनी काय होतो, संपतो आणि 8व्या दिवशी परत आपल्याला सोमवार पाहायला मिळतो. ठीक आहे, आता चौथा मुद्दा बघा, लीप वर्षाच्या बाबतीत आहे. इसवी सनच्या ज्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो आणि ज्या शतक वर्षाला 400 ने पूर्ण भाग जातो त्यांना आपण लीप वर्ष म्हणतो. जसे 2012, 2000, ठीक आहे, 2024 हे जे काही वर्ष आहेत या वर्षांना आपण काय करतो, जर 4 ने भाग दिला तर तो निश्चित भाग जातो, म्हणजे ते वर्ष असते आपलं लीप वर्ष. ठीक आहे, यामध्ये किती असतात, 366 दिवस म्हणजे 52 आठवडे आणि 2 दिवस. एखाद्या दिवशी असलेला वार पुढील काय जातो, पुढील वर्षात 2 दिवस पुढे सरकतो. ठीक आहे, पुढील मुद्दा बघूया. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्याचे 29 दिवस आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे 1 जानेवारी व 2 जानेवारी या दिवशी असलेले वार 53 वेळा येतात. ठीक आहे, पुढील मुद्दा बघूया. लीप वर्षात 1 जानेवारी बुधवारी असेल तर पुढील वर्षात 1 जानेवारी कधी येणार आहे, गुरुवारी यायला हवी होती, पण कधी येणार आहे ते शुक्रवारी, म्हणजे 2 दिवस पुढे जाणार आहे. बुधवार नंतर गुरुवार आणि शुक्रवार हे लीप वर्षाच्या बाबतीत आपल्याला पाहायला भेटते. पण सर्वसाधारण वर्षाच्या बाबतीत ज्यावेळेस 1 जानेवारीला बुधवार येतो, ठीक आहे, पुढच्या वर्षी 1 जानेवारीला गुरुवार बघायला भेटतो. पण लीप वर्षाच्या बाबतीत आपल्याला शुक्रवार पाहायला मिळतो. ठीक आहे, पुढील मुद्दा बघूया थोडक्यात. 1, 2, 3 या तारखेला जे वार येतात तेच वार अनुक्रमे 29, 30 आणि 31 या तारखांना येतात. म्हणजे महिन्याची 1 तारखेला जो वार असेल किंवा 2 ला जो वार असेल किंवा 3 ला जो वार असेल या तारखांना जे वार येतात
सपोज 1ला जर सोमवार आला तर आपल्याला 29लाही सोमवारच बघायला भेटतो. 2ला जर मंगळवार आला तर आपल्याला 30लाही मंगळवार पाहायला भेटतो. ठीक आहे. हे काही बारकावे आहेत जे की रिपिटेशन किंवा जो काही पॅटर्न आहे तो पॅटर्न तो फॉलो करतात. ठीक आहे. आता 8 बघूया. लीफ वर्ष नसेल, ठीक आहे, लीफ वर्ष नसेल तर फेब्रुवारी व मार्च मधील 28 पर्यंत त्या तारखेचा वार हा सारखाच असतो. ठीक आहे. एखाद्या महिन्यात जेवढे दिवस असतात त्यांना 7ने भागलं तर आपल्याला काय भेटतात? एकूण पूर्ण आठवडे मिळतात. आता बघा, इथं 365 दिवस आहेत आपल्याकडे. आपण काय केलं? 7नी भाग केला म्हणजे आपल्याला 52 आठवडे मिळाले आणि हा एक दिवस मिळाला. नवा मुद्दा तेच सांगतो आपल्याला. बाकी जेवढे महिन्यात 30 दिवस असतात म्हणून आपण काय करतो? 30 आपल्या महिन्यामध्ये साधारणतः आपल्या महिन्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी यामध्ये 30, 31 आणि फेब्रुवारीमध्ये 28 या स्वरूपाचे दिवस असतात. आपण काय करतो? त्याला 7नी भागतो म्हणजे आपल्याला बाकी मिळते आणि जे बाकी असते तेच आपले पुढील दिवस असतात. आता हे प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला आणखीन क्लिअर होणार आहे. ठीक आहे. आता शेवटचा मुद्दा बघा. प्रत्येक वर्षातील बालदिन हा 14 नोव्हेंबरला येतो. शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला येतो. स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्टला येतो. लोकमान्य टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्टला. हे काही जयंत्या पुण्यतिथ्या आहेत. ह्या सगळ्या आपल्या सर्वांना माहिती पाहिजे कारण प्रश्नामध्ये डायरेक्ट आपल्याला जयंतीच्या स्वरूपामध्ये विचारलं जातं. ठीक आहे. आता पुढील घटक बघूया आपण. प्रश्न वाचूया विद्यार्थी मित्रांनो आपण. बघा, परवा सोमवार आहे, उद्या 3 तारीख आहे, तर पुढच्या रविवारला कोणती तारीख असेल? बघा, उद्याची तारीख किती आहे? उद्याची तारीख आहे आपल्याकडे 3. मग आजची तारीख किती असेल? आजची तारीख असेल 2 आणि परवाची तारीख किती असेल मग? परवाची तारीख मिळेल आपल्याला 4 आणि आपल्याला परवाचा वार दिलाय बघा इथं. परवाचा वार आहे सोमवार आणि प्रश्न काय विचारलाय? तर पुढच्या रविवारला कोणती तारीख असेल? बघा, परवाचा वार आहे सोमवार म्हणजे आजचा वार कुठला असेल? म्हणजे त्याच्या आधीचा वार असेल रविवार. रविवार नंतरच आपल्याला सोमवार बघायला भेटतो आणि इकडे कुठला वार असेल 2 तारखेला? शनिवार. ठीक आहे. मग आपल्याला विचारलंय काय की उद्या 3 तारीख आहे तर पुढच्या रविवाराला कोणती तारीख असेल? आता रविवार आपल्याला पुढचा रविवार विचारलाय तो किती तारखेला असेल? मग आपण काय करतो? याची तारीख किती आहे बघा? 3. 3 मध्ये जर आपण 7 मिळवले म्हणजे आपल्याला परत तोच दिवस मिळणार आहे. 7 आणि 3 10 म्हणजे पुढचा रविवार असणार आहे आपला 10 तारखेला असणार आहे आपला रविवार. म्हणजे याचं उत्तर काय आहे? 10 तारीख. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण. ठीक आहे. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. एका वर्षी 2 ऑगस्टला कोणता वार येतो? बुधवार येतो. तर त्याच वर्षात 4 सप्टेंबर कोणत्या वारी येईल? या स्वरूपाचा हा प्रश्न आहे. बघा, आता ऑगस्ट. ऑगस्ट ऑगस्ट कितीचा असतो? किती दिवसांचा असतो? 31 दिवसांचा. ठीक आहे. जर आपण 2 ऑगस्ट ही जी तारीख आहे ही जर यामधनं मायनस केली तर आपल्याला किती मिळतात दिवस? 29 दिवस मिळतात. ठीक आहे. ऑगस्ट नंतर किती कोणता सुरू होतो आपला? सप्टेंबर. ठीक आहे. सप्टेंबर महिन्यात आपल्याला काय विचारलंय की त्याच वर्षातील 4 सप्टेंबर कोणत्या वारी येणार आहे? ठीक आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्याचे आपल्याला 4 दिवस घ्यावे लागतील. जर आपण काय केलं, या दोन्ही याच्यामधले 2 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर या मधले जे दिवस घेतले आणि त्याला जर आपण भागिले 7 केलं तर आपल्याला बाकी मिळेल आणि ती बाकीच असेल आपले पुढील दिवस. ठीक आहे. मग आपण घेऊया 9 आणि 4 13शी 3 हातचा आला 1. बघा, आपल्याला 33 मिळते आणि 33 ला जर आपण 7नी भागलं, 33 ला जर आपण 7नी भागलं तर 7 चोक 28. ठीक आहे. 13तून 8 गेले किती मिळतात आपल्याला? 5. ठीक आहे. बाकी इथे 0 असेल. आता बाकी मिळाली आपल्याला 5. मग आपण काय करणार? 5 दिवस पुढे जाणार. आता 5 दिवस म्हणजे इथं वार कुठला होता? 2 ऑगस्टला बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. मग आपण काय करू? 5 दिवस पुढे जाऊ. ठीक आहे. 1 2
3, 4 आणि 5. आणि 5 या दिवशी वार कुठला असेल आपला? सोमवार. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण. ठीक आहे. आता कौशलचा जन्म झाला 18 ऑगस्ट 2018 रोजी आणि त्या दिवशीचा वार होता शनिवार. तर त्याचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येणार आहे? कोणत्या वारी येणार आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. 18 ऑगस्ट 2018 ला वार कुठला होता? शनिवार. ठीक आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे की जर त्याचा तिसरा वाढदिवस काढायचा आहे बघा, कोणत्या वारी येणार आहे. ठीक आहे. मग 2018 नंतर वर्ष कुठलं येणार आहे? 2019. ठीक आहे. 2020. मग त्याचा इथं असेल बघा, जन्म झाला, इथं असेल त्याचा पहिला वाढदिवस, इथं असेल दुसरा वाढदिवस आणि इथं असेल तिसरा वाढदिवस. म्हणजे 2021 या वर्षी त्याचा काय असेल? तिसरा वाढदिवस असेल. आणि तारीख किती असेल? 18 ऑगस्ट 2019. ठीक आहे. आणि आपल्याला याचं काय काढायचं आहे मित्रांनो? दिवस काढायचा आहे. आपण दिवस काढूया. बघा, 2019 ला, 2018 ला वार कुठला मिळतो आपल्याला? शनिवार. 19 ला वार कुठला मिळेल आपल्याला? रविवार. ठीक आहे. 2020 ला कुठला मिळेल आपल्याला? सोमवार का? नाही. बघा, 2020 हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये जो काही आपला वार आहे तो 2 दिवसांनी पुढे जात असतो. रविवार नंतर येणार सोमवार आणि इथे येणार मग मंगळवार. म्हणजे 2020 ला वार कुठला असेल? मंगळवार. त्याच्यानंतर 21 ला बघा, मंगळवार नंतर बुधवार आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. इथे मग 18 ऑगस्ट 2021 ला वार कुठला असेल? बुधवार. आणि त्याचा हा कितवा वाढदिवस असेल? इथे पहिला, दुसरा आणि इथे तिसरा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा आपल्याला बघायला मिळतो बुधवार. पुढील प्रश्न बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो. सन 2015 चा स्वातंत्र्य दिन हा रविवारी होता. तर 2016 चा शिक्षण दिन हा कोणत्या वारी असेल असा प्रश्न आहे. ठीक आहे. यामध्ये बघा, 15 ऑगस्ट 2015 ला वार कुठला होता आपला? रविवार. ठीक आहे. आणि आपला शिक्षण दिन असतो बघा, शिक्षण दिन हा कोण्या तारखेला असतो? 11 नोव्हेंबर. ठीक आहे. 11 नोव्हेंबरला असतो आपला शिक्षण दिन. मग बघा, 2016 चा विचारलाय आपल्याला. मग 15 ऑगस्ट 2016 ला वार कुठला असेल? बघा, इथं 16 हे काय आहे? लीप वर्ष आहे. आणि लीप वर्षामध्ये जे वार दिवस वाढतात आपले ते 2 दिवस वाढतात. सर्वसाधारण वर्षामध्ये 1 दिवस पुढे जातो, पण लीप वर्षामध्ये आपल्याला 2 दिवस पुढे जायला भेटतात. म्हणजे रविवार नंतर कुठला येणार? सर्वसाधारण मध्ये सोमवार. पण इथे लीप वर्ष आहे म्हणजे वार कुठला येणार इथला? मंगळवार. ठीक आहे. आता ऑगस्ट हा महिना, ऑगस्ट महिना किती दिवसांचा असतो? 31 दिवसांचा. यामधून जर आपण 15 दिवस वजा केले तर आपल्याला 16 दिवस बघायला मिळतात. ऑगस्ट नंतर सप्टेंबर. ठीक आहे. सप्टेंबर मध्ये महिना कितीचा असतो? 30 दिवसांचा. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिना असतो आपला 31 दिवसांचा. आणि नंतर नोव्हेंबर. ठीक आहे. नोव्हेंबर मध्ये आपल्याला बघायला भेटतात 11 दिवस, कारण 11 नोव्हेंबर या दिवशी असतो आपला शिक्षण दिन. या सर्वांची आपण बेरीज करून घेऊ. 6, 7 आणि 1 8. ठीक आहे. 3 आणि 3 6, 7 आणि 8 म्हणजे आपल्याला 88 मिळाले. हे काय आहेत? या दोघांमधले दिवस आहेत, स्वातंत्र्य दिन आणि शिक्षण दिनामधले. ठीक आहे. मग आपण हा भागाकार करून घेऊ. 7 1 7, 1 उरला. ठीक आहे. 7 2 14. ठीक आहे.
आपल्याला इथं किती मिळतात 4. म्हणजे आपल्याला बाकी किती मिळाली यामध्ये 4 दिवस. म्हणजे 4 दिवस आपला वार काय होणार आहे पुढे जाणार आहे. ठीक आहे. मग आपण इथे 4 दिवस काय करू पुढे जाऊ. ठीक आहे. मग आपला वार कुठला होता सुरुवातीला 15 ऑगस्टला रविवार. ठीक आहे. पण 2016च्या बाबतीत बघतोय आपण म्हणजे आपला होता मंगळवार. ठीक आहे. त्याच्यानंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. मग आपण मंगळवार नंतर 4 दिवस पुढे जाणार बघा. 1, 2, 3 आणि 4. म्हणजे आपला वार कुठला असेल शनिवार. ठीक आहे. शनिवार आपला पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. ठीक आहे. आता इसवी सन 2017 रोजी प्रजासत्ताक दिन बुधवारी आला होता, तर त्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोणत्या वारी आली असेल. ठीक आहे. आता 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हटलं म्हणजे आपलं 26 जानेवारी. ठीक आहे. आणि या दिवसाचा वार कुठला होता बुधवार. ठीक आहे. आणि हे साल आहे 2017. तर आपल्याला याच सालामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कोणत्या वारी आली असे विचारलेलं आहे. ठीक आहे. तर जानेवारी असतो बघा 31 दिवसांचा. जर आपण हे 26 दिवस जर वजा केले तर आपल्याला किती दिवस मिळतात इथे. ठीक आहे. 5 दिवस. किती मिळतात 5 दिवस. त्याच्यानंतर असतो आपला जानेवारी नंतर फेब्रुवारी. फेब्रुवारीमध्ये आपल्याला भेटतात 28 दिवस. त्याच्यानंतर मार्च बघा. मार्च मध्ये आपल्याला पाहायला भेटतात 31 दिवस. ठीक आहे. त्याच्यानंतर एप्रिल. ठीक आहे. 14 एप्रिलला असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. ठीक आहे. आता हे सगळे दिवस आपण दोन्ही जयंत्यांमधले प्रजासत्ताक दिन आणि जयंती यामधले दोघांमधले दिवस काउंट केलेत आपण. ठीक आहे. आता करून घेऊ याची काउंटिंग. 5 आणि 4 9 1 10 आणि 8 18शी 8. हातचा आला 1. 3 आणि 2 5 आणि 2 7. म्हणजे 78 मिळाली आपल्याला. ठीक आहे. हे मिळाली या दोघांमध्ये असलेले दिवसांची बेरीज. आपण काय करू याला 7नी भागू. आता आपण 7नीच का भागत असतो कारण सोमवार ते रविवार पर्यंत 7 दिवस होतात बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर परत 8व्या दिवशी आपल्याला सोमवार पाहायला भेटतो. म्हणजे 8व्या दिवशी काय होते वाराचं परत पुनरावृत्ती होते. म्हणून आपण काय करत असतो 7नी भाग देत असतो. 7 1 7. ठीक आहे. म्हणजे आपल्याला 0 मिळाला इथं. ठीक आहे. परत घ्या 7 1 7. ठीक आहे. बाकी मिळाले आपल्याला 1. ठीक आहे. म्हणजे आपला 1 दिवस काय होणार फक्त पुढे जाणार. मग या वारचा 26 जानेवारीचा वार कुठला होता बुधवार. मग आपल्याला 1 दिवस पुढे जावं लागेल फक्त. म्हणजे आपल्याला मिळणार गुरुवार. गुरुवार असेल आपलं अचूक उत्तर. पर्याय क्रमांक 3 असेल आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न घेऊया आपण. ठीक आहे. बघा जानेवारी महिन्यात 1 तारखेला मंगळवार असेल तर शेवटचा मंगळवारी कोणती तारीख असेल. ठीक आहे. बघा 1 जानेवारी 1 जानेवारी 1 जानेवारीला काय असेल. आता इथं वर्ष दिलेलं नाहीये. ठीक आहे. पण आपल्याला वार दिलाय. वार कुठला वार आहे म्हणतात हे मंगळवार. ठीक आहे. 1 जानेवारीला जर मंगळवार असेल तर बघा मी काय म्हणतो इथे 8 तारखेला. ठीक आहे. म्हणजे 1 मध्ये आपण काय केलं 7 मिळवले तर आपल्याला किती मिळतात 8 तारीख मिळते. ठीक आहे. मग 8 तारखेलाही मला मंगळवारच मिळेल. ठीक आहे. कुठला वार मिळेल मंगळवार. कारण आपल्या सर्वांना माहित आहे की 7 दिवसाच्या नंतर वारांची काय होते पुनरावृत्ती सुरू होते. म्हणजे आपण 7 दिवस जरी याच्यामध्ये मिळवले तर आपल्याला जी काही तारीख मिळेल त्या तारखेला जो आपला वार होता तोच वार आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे. म्हणजे इथं 8 तारखेला आपल्याला मंगळवार मिळेल. त्याच्यानंतर पुढील वार बघूया आपण. आपण परत त्याच्यामध्ये जर 7 मिळवले. ठीक आहे. 7 14 आणि 1 15. 15 तारखेला आपल्याला काय बघायला मिळतो मंगळवार. ठीक आहे. याही दिवशी आपल्याला कुठला वार मिळेल मंगळवार. परत आपण काय करू या 15 मध्ये आणखीन
7 मिळव. ठीक आहे. 6 आणि 7 1202 हातचा आला 1 म्हणजे 22. ठीक आहे. आता 22 या तारखेलाही आपल्याला काय भेटतो? मंगळवार बघायला मिळतो. ठीक आहे. आता पुढे बघा, 22 अधिक काय करतो मी, परत 7 याच्यामध्ये जोडतो. ठीक आहे. 7 आणि 2 9 आणि 2 29. ठीक आहे. 29 तारीख आहे बघा जानेवारी महिन्याची. आता याच्यानंतर आणखीन जर परत आपण 7 मिळवले तर तो पुढच्या महिन्यात जाणार. म्हणून आपण इथे हा जो काही मंगळवार असेल आपला 29 तारखेचा, हा असेल या महिन्याचा शेवटचा वार. आणि प्रश्नामध्ये आपल्याला हेच विचारलेलं आहे की शेवटच्या मंगळवारी कोणती तारीख असेल. मग आपला पर्याय क्रमांक किती भेटतो बघा आपल्याला. पर्याय क्रमांक 4 म्हणजे आपली या महिन्याची तारीख किती असेल शेवटची? 29 तारीख. 1 फेब्रुवारी 2016 रोजी सोमवार होता. तर 1 फेब्रुवारी 2010 रोजी कोणता वार होता, म्हणजे कोणता वार असेल हे आपल्याला काढायचं आहे. बघा इथे 2016 आणि इथे 2010 म्हणजे आपल्याला आधीचा वार विचारलाय. ठीक आहे. सुरुवातीला आपण 1 फेब्रुवारी 2016चा वार घेऊन घेऊ. आपल्याला दिलेला आहे तो वार काय आहे आपला? सोमवार. ठीक आहे. आता आपल्याला मागे जावं लागेल, पाठीमागे. ठीक आहे. 16च्या आधी मग इथे 2015, 2014, 2013, 2012, 2011 आणि इकडे 2010. ठीक आहे. म्हणजे ही तारीख किती असेल? 1 फेब्रुवारी 2010 आणि या दिवशीचा आपल्याला वार विचारलेला आहे बघा. ठीक आहे. आता इथे बघा 2016ला वार मिळाला आपल्याला सोमवार. ठीक आहे. आता 15ला वार कुठला असेल? सोमवार नंतर मंगळवार. ठीक आहे. सर्वसाधारण वर्षामध्ये आपला एक दिवस पुढे जातो फक्त वार. ठीक आहे. आता 2014ला मंगळवार नंतर बुधवार. ठीक आहे. 2013ला असेल आपला गुरुवार. ठीक आहे. आणि 12ला बघा, 12 हे लीप वर्ष आहे. गुरुवार नंतर काय येणार? शुक्रवार आणि इकडे शनिवार. म्हणजे इथे बघा वार काय जातो आपला? 2 दिवस पुढे जातो. ठीक आहे. 2011ला बघा, 11ला कुठला वार येतो? शनिवार नंतर रविवार. एक दिवस पुढे जातो इथे. पण 2010 मध्ये मग वार कुठला येणार आपल्याला? रविवार नंतर सोमवार. ठीक आहे. म्हणजे आपल्याला वार कुठला मिळाला? 1 फेब्रुवारी 2010ला सोमवार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे आपलं अचूक उत्तर. ठीक आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, 2 जानेवारीला बुधवार आहे, तर 25 जानेवारीला कोणता वार असेल? ठीक आहे. आता 2 जानेवारीला आपल्याला वार दिलाय बघा. कुठला वार आहे? बुधवार. ठीक आहे. तर आपल्याला विचारलंय की 25 जानेवारीला कोणता वार असेल, म्हणजे याच महिन्यातला आपल्याला पुढील दिवसामध्ये जो काही 25 तारीख आहे त्या तारखेला कोणता वार येणार आहे ते आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आता बघा 2 जानेवारीला वार कुठला आहे? बुधवार. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण 25 जानेवारी आणि 2 जानेवारी यामध्ये एकूण किती दिवस आहे ते सुरुवातीला काढून घेऊ. 25 जानेवारी मधनं 2 दिवस जर वजा केले तर आपल्याला किती दिवस भेटतात? इकडे 23 दिवस भेटतात. ठीक आहे. मग या 23 दिवसाला आपण काय करू? 7 ने भाग देऊ. ठीक आहे. 7 त्रिक 21. बघा आपल्याला बाकी किती मिळाली इथे? 2 दिवस. ठीक आहे. बघा आपण 7 ने भाग कशासाठी देत असतो की आपल्याला वाराची पुनरावृत्ती बघायला मिळते. ठीक आहे. आणि जेवढी काही आपली बाकी असते, जेवढी आपल्याला बाकी मिळते तेवढेच वार म्हणजे तेवढे दिवस आपल्याला काय जातात? फक्त पुढे जातात. ठीक आहे. मग आपला 2 जानेवारीला वार कुठला होता? बुधवार. बुधवार नंतर असतो आपला गुरुवार, त्याच्यानंतर शुक्रवार. ठीक आहे. मग बुधवार नंतर आपण किती दिवस पुढे जाणार? 2 दिवस पुढे जाणार. बुधवार नंतर गुरुवार आणि नंतर शुक्रवार. म्हणजे आपला 25 जानेवारीला असेल शुक्रवार. पर्याय क्रमांक
एक असेल आपलं अचूक उत्तर. अमर अकबरपेक्षा 405 दिवसांनी मोठा आहे. अमरचा जन्म मंगळवारी झाला असेल तर अकबरचा जन्म कोणत्या दिवशी झाला आहे? बघा, अमर हा अकबरपेक्षा 405 दिवसांनी काय आहे? मोठा आहे. तर आपल्याला काय विचारलं यामध्ये? अकबरचा जन्म कोणत्या दिवशी झालेला आहे किंवा तो वार कोणता? मग यामध्ये आपण काय करणार? 405 ला काय करू आपण? 7नी भाग देऊ. ठीक आहे. 7 5 35. ठीक आहे. इथे उरले 5, इथे 0. ठीक आहे. आता इथं 7 7 49. ठीक आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला बाकी किती मिळते बघा? 6. ठीक आहे. ही मिळाली बाकी. आणि आपल्याला दिलंय काय? अमर. अमरचा जन्म दिलाय बघा. अमरचा जन्माचा वार कुठला आहे आपला? मंगळवार. ठीक आहे. आता मंगळवार नंतर आपल्याला इथं बाकी किती मिळाली? या मधल्या दिवसाचा फरक काढल्याच्या नंतर 6 ही मिळाली आपल्याला बाकी. ठीक आहे. आपण सुरुवातीला काय घेऊ? वार आखून घेऊ. तर सोमवार, नंतर असेल मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. परत वारचं रिपिटेशन. ठीक आहे. मग आता मंगळवार नंतर आपल्याला 6 दिवस मोजायचे आहेत. मंगळवार नंतर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा. 6वा दिवस असेल आपला सोमवार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 असेल आपलं अचूक उत्तर. ठीक आहे. या घटकावर तुम्ही उद्याच्या म्हणजे आजच्या तारखेत काय करा? सराव करा. इथे आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.